एक बहीण, त्या घरामध्ये ना नेहमी प्रार्थना चालायची. आणि एक दिवशी ना या तरुण बहिणीला, तिचा लहान मुलगा एकदम, आणि घरी पास्टर येतात आणि तेच कल्चर सगळं, ते तेल पाणी हे ते विश्वास वगैरे, प्रार्थना, गाणी. एक दिवशी या बहिणीला अचानक पॅरालिसिसचा अटॅक आला. तिला हॉस्पिटलमध्ये नेलं. सगळ्यांची रडारड, धावपळ, हे ते सगळं सगळं सगळं. लहान लेकरांना कोणी दवाखान्यात नेत नाही, लेकरं घरीच ठेवलेत कोणाजवळ. त्या मातेला हॉस्पिटलमध्ये ठेवलं. डॉक्टरांनी बघितलं ही नाही बरी होऊ शकत, आता हिला घरी घेऊन जा. एवढे दिवस नसतं ठेवायचं, हिला घरी घेऊन जा. आणि ज्या वेळेस त्या बहिणीला घरी घेऊन जाण्याची वेळ आली, घरी सांगितलं आम्ही घेऊन येतोय, या लहान मुलाने एक गोष्ट लक्षात ठेवली होती, आमचे पास्टर पाण्यावर प्रार्थना करतात आणि त्या पाण्याने लोक बरे होतात. आई तिकडून घेऊन येत आहेत, लोक उचलून आणतायत घरी. हा पळत गेला आणि त्याने एका ग्लासमध्ये पाणी घेतलं आणि त्याच्यावर प्रार्थना केली, येशू बाप्पा, ह्या पाण्याने माझ्या आईला बरं कर. त्या लहान लेकराचा विश्वास आहे. दारात उभा आहे लेकरू ग्लास घेऊन. आता आई आली की पहिलं पाणीचा ग्लास तिला देणार. येशू माझ्या आईला बरं करणार, मी प्रार्थना केलीये, मी प्रार्थना केलीये. आता ते उचलून आणताना एवढासा दरवाजा लागला, धक्का, पडलं पाणी खाली सगळं. लेकरू रडायला लागलं. अरे हे काय झालं? ते रडायला लागलं की मी माझ्या आईसाठी प्रार्थना करून पाणी ठेवलं होतं, हे काय झालं? त्या लोकांनी आणलं तसं तिला खाली उभं केलं. तिचा पाय त्या पाण्यात पडतात देवाने तिला बरं केलं. तुमच्या चमत्कारासाठी कोणीतरी मोठा पास्टर मुंबईवरून येणार आहे आणि मी बरं होणार आहे असं नाही. ऐकताय तुम्ही चर्च? तुमच्या चमत्कारासाठी देवाला फक्त निमित्त पाहिजे, निमित्त. तुम्ही ज्यावेळेस विश्वास ठेवता त्यावेळेस तो कार्य करतो.